नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण नवीन महिन्याला सुरुवात करतोय. एप्रिल महिना उजाडलेला आहे. मार्च महिना खूपच डेंजर होता. खूप युद्ध, सगळ्या गोष्टी बघितल्या. गॅसचा प्रॉब्लेम, पेट्रोल डिझेल प्रॉब्लेम, सगळ्या गोष्टी फेस झाल्या. आता एक नवीन महिना सुरू होतोय. ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे की हा महिना जो आहे तो सगळ्यांसाठी चांगला असेल. मित्रांनो, 1 एप्रिल 2026 रोजीचं चालू घडामोडी आता आपण अभ्यासणार आहोत. तुम्हाला मार्च महिन्याचं मासिक जे आहे तर ते आपल्या ॲपवर उपलब्ध झालेलं आहे. ते तुम्ही तिथून त्याची PDF डाउनलोड करू शकता. आणि त्याचबरोबर आजपासून आपली एक नवीन बॅच सुरू होती, 60+ मार्क देणारी गॅरंटीची. 60+ मार्काची गॅरंटी देणारी ही बॅच असणार आहे. परीक्षा झाल्यानंतर या बॅचमधील व्हिडिओमधून कोणकोणते प्रश्न आले यावर एक व्हिडिओ बनवला जाईल. 100% 60+ प्रश्न या बॅचमधून येणार आहे. दरवेळी आमचा एक्सपिरियन्स आहे 70+ प्रश्न येतात म्हणजे येतात, पण तरी पण आम्ही 60+ मार्क जे आहे ते या बॅचमधून तुमचे कव्हर होतील अशा प्रकारे या बॅचमध्ये लेक्चर ॲड केलेले आहे. प्लस यामध्ये चालू घडामोडी आणि गणित बुद्धिमत्ता वगळता बाकी सगळ्या विषयाचे रिव्हिजन नोट सुद्धा ॲड करून दिलेल्या आहे. या बॅचची फी 1 ते 5 एप्रिल दरम्यान 999, 6 ते 10 एप्रिल दरम्यान 1099 आणि 11 ते 15 एप्रिल दरम्यान 1199 असणार आहे. बाकी इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या टीमकडून मिळून जाईल. मोबाईल नंबरवर कॉल करा. सुरू करूया आजचं सेशन. हॉकी इंडिया वार्षिक पुरस्कार 2025 मध्ये पुरुष आणि महिला गटात बलबीर सिंग सिनियर पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर पुरुष गटामध्ये हा पुरस्कार हार्दिक सिंगला आणि महिला गटामध्ये नवनीत कौर यांना हॉकी इंडिया वार्षिक पुरस्कार जो आहे, इयरली अवॉर्ड जो आहे तो मिळालेला आहे. बलबीर सिंग सिनियर पुरस्कार म्हणून त्याला ओळखलं जातं. तो हार्दिक सिंग नवनीत कौर यांना मिळालेला आहे. आपण जर बघितलं तर हॉकी इंडिया वार्षिक पुरस्कार 2025 हे पुरस्कार आहे जे 2026 मध्ये देण्यात आलेले, याची 8वी आवृत्ती आहे. मग आपण जर बघितलं प्लेअर ऑफ द इयरचा पुरस्कार पुरुषांमध्ये जर बघितलं तर तो मिळालेला आहे बलबीर सिंग यांना, हार्दिक सिंग यांना. आणि महिलांच्या गटामध्ये हा पुरस्कार जो आहे तो मिळालेला नवनीत कौर यांना. तर हार्दिक सिंग आणि नवनीत कौर यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. पुरस्काराचं नाव आहे बालबीर सिंग वरिष्ठ पुरस्कार. मित्रांनो, आपण जर बघितलं तर यासोबत दोघांना प्रत्येकी 20 लाख रुपयाचं रोख बक्षीस सुद्धा देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर इतर काही पुरस्कार आहे, जसं मी तुम्हाला इथे सांगतो. बिचू देवी खरीबम मणिपूरच्या यांना सर्वोत्कृष्ट गोलरक्षकचा पुरस्कार मिळालेला आहे. सुमित वाल्मिक यांना सर्वोत्कृष्ट मिडफिल्डरचा पुरस्कार मिळालेला आहे. सुखजित सिंग यांना सर्वोत्कृष्ट फॉरवर्डचा पुरस्कार मिळालेला आहे. संजय यांना सर्वोत्कृष्ट डिफेंडरचा पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे. तर हे काही अदर पुरस्कार आहे. मेन तुम्हाला काय विचारलं जाईल तर प्लेअर ऑफ द इयर कुणाला मिळाला? हार्दिक सिंग आणि नवनीत कौर. प्लेअर ऑफ द इयर पुरस्काराचं नाव काय? बलबीर सिंग सिनियर पुरस्कार, बलबीर सिंग वरिष्ठ पुरस्कार. आणि यामध्येच हॉकीमध्ये अजून एक पुरस्कार दिला, तो मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार. हा तो पुरस्कार नाहीये जो मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जो दिला होता, हा तो पुरस्कार नाही. हा आहे मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार. खेलरत्न पुरस्कार तो वेगळा आहे, ठीक आहे. तर तो इथं कन्फ्युजन नका होऊ देऊ. तर हा हॉकी मधला जो पुरस्कार आहे तर भारतीय हॉकीचे दिग्गज आणि 1980 मध्ये मॉस्को ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेत्या संघाचे सदस्य जफर इक्बाल यांना नवी दिल्ली येथे 8व्या हॉकी इंडिया अवॉर्ड्स 2025 मध्ये प्रतिष्ठित मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार याने सन्मानित करण्यात आलेलं आहे. पुढे जाऊया मित्रांनो, पुढील प्रश्न बघूया. मार्च 2026 मध्ये कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी जवळपास 20 वर्ष सेवा केल्यानंतर राजीनामा दिला? तर आपण जर बघितलं बिहारचे 10 वेळा मुख्यमंत्री बनलेले आहे मित्रांनो नितीश कुमार. विधान परिषदेमध्ये कंटिन्यू 20 वर्षापासून सदस्य आहे नितीश कुमार. त्यांनी आपल्या पदाचा अलीकडे राजीनामा दिलेला आहे. तर त्यामुळं चर्चेमध्ये नितीश कुमार तर कोणत्या राज्याचे आहे तर बिहारचे. बिहार में बहारो नितीश कुमार हो असं तिथलं एक गाणं आहे. तर त्यावरून लक्षात ठेवायचं नितीश कुमार कुठले? बिहारचे आहे. तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या विधान परिषद सदस्याचा राजीनामा दिलेला आहे आणि ते आता राज्यसभेवर इलेक्शन लढून निवडून जाणार आहे. नितीश कुमार यांनी 10व्यांदा 2025 मध्ये बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ जी आहे ती घेतली होती. एक ऐतिहासिक विक्रम त्यांच्या नावावर आहे. बिहारची स्थापना 22 मार्च 1912 रोजी करण्यात आलेली आहे. पाटणा राजधानी आहे. मुख्यमंत्री पद सध्या रिक्त आहे आणि सय्यद अता हसनैन हे तिथले राज्यपाल आहे. तिसरा प्रश्न आहे, कोणत्या देशाने 2 वर्षाखालील मुलांच्या
स्क्रीनच्या वापरावर पूर्णपणे बंदी घातली आहे. तर युनायटेड किंगडमने आपल्या 2 वर्षाखालील मुलांच्या स्क्रीनच्या वापरावर पूर्णपणे बंदी घातलेली आहे. तर मित्रांनो, आपल्या आजूबाजूला पण कुणी आई वडील आपल्या छोट्या मुलांना जर मोबाईल देत असेल यूज करायला, तर आपण त्यांना सांगितलं पाहिजे की या मुलांना मोबाईल दिलं तर त्यांची, आपण जर बघितलं तर काय होऊन जातं, ते बाकीचे खेळ वगैरे जे काही शारीरिक खेळ आहे तर ते कुठेतरी बंद करतात आणि या मोबाईलच्या नादाला लागून जातात. आणि त्यामुळं आपण जर बघितलं त्याचे खूप वाईट परिणाम त्यांच्या वैयक्तिक जीवनावर होते, चिडचिडेपणा होतो, खूप साऱ्या गोष्टी होतात. तर त्यामुळं ही बंदी आपल्या देशाने घातलेली नाही, पण आपल्याला तरी काय करावं लागणार आहे, तर आपल्या आजूबाजूला त्याचा प्रचार प्रसार करावा लागणार आहे. तर युकेने, युनायटेड किंगडमने तसा निर्णय घेतलेला आहे. आता युके बोललं आणि इंग्लंड बोललं तर काय फरक आहे दोघांमध्ये? तर बघा, युनायटेड किंगडम जो आहे तो 4 देशांचा समूह आहे, ज्यामध्ये इंग्लंड येतो, स्कॉटलँड येतो, वेल्स येतो, वेल्स तिथला एक प्रदेश आहे, आणि उत्तर आयर्लंड येतो. तर उत्तर आयर्लंड, त्यानंतर वेल्स, स्कॉटलँड आणि इंग्लंड यांना मिळून म्हणायचं युनायटेड किंगडम. आणि जेव्हा आपण फक्त इंग्लंड म्हणतो तर तेव्हा फक्त इंग्लंड हा एकच देश आपण विचारात घेतो. पण युके म्हटलं की आपण 4 प्रदेश विचारात घेत असतो. मग युके, इंग्लंड दोन्हीची पण राजधानी आहे लंडन, चलन आहे ब्रिटिश पाऊंड स्टर्लिंग. मग आपण जर बघितलं तर यांनी 2 वर्षाच्या खालील मुलं असतील तर त्यांच्या स्क्रीन वापरावर निर्बंध घातले, आणि 2 ते 5 वर्ष वयोगटातील मुलांसाठी हे दिवसातून जास्तीत जास्त 1 तासापर्यंत मर्यादित ठेवण्याचा सल्ला दिला आहे. पुढे जाऊया, 4था प्रश्न. प्रख्यात लेखिका अरुंधती रॉय यांना त्यांच्या कोणत्या पुस्तकासाठी, आत्मचरित्रासाठी US नॅशनल बुक क्रिटिक्स सर्कल अवॉर्ड 2026 मिळाला आहे? तर US नॅशनल बुक्स क्रिटिक्स सर्कल अवॉर्ड 2026 जो आहे तर तो अरुंधती रॉय यांना मिळालेला आहे मदर मेरी कम्स टू मी या पुस्तकासाठी. मित्रांनो, आपण जर बघितलं तर अरुंधती रॉय या बुकर पारितोषिक विजेत्या आहेत. त्यांचं पुस्तक आहे मदर मेरी कम्स टू मी. यासाठी त्यांना आता US अमेरिकेचा नॅशनल बुक क्रिटिक्स सर्कल पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर दक्षिण कोरियाचे नोबेल पारितोषिक विजेते हान कांग यांना त्याच्या वी डू नॉट पार्ट या कादंबरीसाठी कथा प्रकारात हाच सेम पुरस्कार मिळालेला आहे. पुढे जाऊया, त्यामध्ये कॅटेगरी असतात बघ पुरस्कारामध्ये, कथा, कादंबरी, आत्मचरित्र, कविता. तर वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये असे पुरस्कार दिले जातात. पुढे जाऊया, 5वा प्रश्न. कोणत्या मंत्रालयाने मार्च 2026 मध्ये नवी दिल्ली येथे पहिली ब्रिक्स युवा समन्वयक परिषद यशस्वीपणे आयोजित केली आहे? तर ब्रिक्स युथ मीटिंग 2026 जी आहे ती पहिली गोष्ट कुठं आयोजित झाली? नवी दिल्लीमध्ये. तिचं आयोजन कोणी केलंय? युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने तिचं आयोजन केलेलं आहे. तर युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयातर्फे ही आयोजित करण्यात आलेली आहे. थीम आहे बिल्डिंग फॉर रेझिलियन्स, इनोव्हेशन, कोऑपरेशन अँड सस्टेनेबिलिटी. पुढे जाऊया, 6वा प्रश्न आहे. मेक इन इंडिया उपक्रमाअंतर्गत कोणत्या कंपनीने मार्च 2026 मध्ये भारतीय लष्कराला प्रहार लाईट मशीन गन्सची पहिली 2000 गन्सची तुकडी सुपूर्द केली? तर अदानी डिफेन्स एरोस्पेस नावाची कंपनी, तिने इस्रायलच्या एका कंपनीसोबत भागीदारी करून काही बंदुका बनवलेल्या आहेत, आणि त्या बंदुकांची 2000 गन्स, त्यामध्ये कोणत्या गन्स लष्कराला दिलेल्या आहे? तर खास करून जर आपण बघितलं तर प्रहार लाईट मशीन गन्स, LMG त्यांना म्हटलं, तर ज्या वजनाला हलक्या असतात, तर त्या गन्सच्या 2000 गन्सची तुकडी जी आहे ती भारतीय सैन्याला दिलेली आहे. मग आपण जर बघितलं तर इस्रायलची कोणती कंपनी आहे? तर इस्रायलची वेपन इंडस्ट्रीजच्या सहकार्याने याला विकसित करण्यात आलेला आहे. आपण जर बघितलं तर बंदुकाची कंपनी ही कुठं आहे? तर ग्वाल्हेरमध्ये आहे. आणि कुणाची? तर अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस यांची ती कंपनी आहे. पुढे जाऊया, 7वा प्रश्न. मार्च 2026 मध्ये कोणत्या राज्य सरकारने गुंतवणूक, रोजगार आणि पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी औद्योगिक पार्क प्रोत्साहन धोरण 2026 सुरू केलं? तर औद्योगिक पार्क प्रोत्साहन धोरण जे आहे ते राजस्थानने सुरू केलेलं आहे मित्रांनो. कशासाठी? राजस्थानमध्ये गुंतवणूक, रोजगार आणि पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी. तर मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या नेतृत्वाखाली राजस्थान सरकारने औद्योगिक पार्क प्रोत्साहन धोरण 2026 सुरू केलं. देशांतर्गत परदेशी गुंतवणूक आकर्षित करून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करून राज्यात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा विकसित करून राजस्थानला एक प्रमुख औद्योगिक केंद्र म्हणून स्थापित करणं हे याचं उद्दिष्ट आहे. पुढील प्रश्न आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि अश्विनी वैष्णव यांनी मार्च 2026 मध्ये रस्ते, रेल्वे, पूल प्रकल्पांसाठी कोणतं पोर्टल सुरू केलं? तर रस्त्याचे, रेल्वेचे पूल बनवण्यासाठी एक पोर्टल सुरू करण्यात आलं.
प्रिझम SG पोर्टल असं त्याला नाव देण्यात आलं. तर आपण जर बघितलं तर पोर्टल फॉर रेल रोड इन्स्पेक्शन अँड स्टेजेस मॅनेजमेंट असं त्याचं प्रिझमचा फुल फॉर्म आहे आणि SGचा फुल फॉर्म आहे स्टील ग्रिडेड. तर हे पोर्टल एक समर्पित डिजिटल व्यासपीठ आहे जे महामार्ग आणि रेल्वे मार्गावरील एकमेकांना छेदतात त्या ठिकाणी पूल बांधकामांसाठी आवश्यक असलेल्या गुंतागुंतीच्या तांत्रिक मजुऱ्यांची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी तयार करण्यात आले. हे पोर्टल थोडक्यात काय काम करणार आहे तर जिथं रेल्वे आणि रस्ते एकमेकांना छेदतात तर तिथं स्टीलने बनवलेले पूल जे आहे ते व्यवस्थित प्रकारे कशा प्रकारे तिथं बनवता येईल, कशा प्रकारे गुंतागुंतीची प्रक्रिया किचकट जी प्रक्रिया असते ती सुलभ करता येईल तर त्यासाठी इथं प्रयत्न केले जाणार आहे. पुढील प्रश्न आहे मार्च 2026 मध्ये देशातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेन सेटची यशस्वी दोलन चाचणी कुठे पूर्ण झाली. आता हायड्रोजनवर चालणारी ट्रेन जी आहे तर त्या ट्रेन सेटची दोलन चाचणी म्हणजे नेमकं काय तर बघा हायड्रोजनवर चालणारी ही ट्रेन जेव्हा रेल्वेच्या रुळावर चालन तर ट्रेन सेटची दोलन चाचणी म्हणजे ही या ट्रेनचा बॅलन्स व्यवस्थित आहे का, बरोबर. त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात. ही चाचणी जिंद सोनीपत या ठिकाणी करण्यात आलेली आहे हरियाणामध्ये. तर जिथं ट्रेनची स्थिरता, ट्रेनची सुरक्षितता, प्रवासाच्या गुणवत्तेचं मूल्यांकन केलं जातं. तर याला म्हटलं तर ट्रेन सेटची दोलन चाचणी जी जिंद सोनीपत मध्ये करण्यात आलेली आहे. पुढे जाऊया. अदानी पोर्ट्सने कोणत्या बंदरावर आपत्कालीन परिस्थितीसाठी भारताचं पहिलं कार्यान्वित पोर्ट ऑफ रिफ्यूज आश्रय बंदर स्थापन केलं आहे. तर एखादं जहाज खराब झालं, एखादं जहाज समुद्रामध्ये समजून घ्या की नैसर्गिक संकट आलं किंवा इतर कृत्रिम संकटामुळे एखादं जहाज डॅमेज झालं तर त्याला लवकरात लवकर त्याला दुरुस्त केलं जाईल अशा प्रकारचे फॅसिलिटी गोपालपूर ओडिशाच्या बंदरावर आणि दिघी महाराष्ट्राच्या बंदरावर अदानी पोर्ट्सने सुरू केलेली आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर यामध्ये काय होणार आहे तर या उपक्रमाचा उद्देश सागरी आपत्कालीन परिस्थितीमध्ये अडकलेल्या जहाजांना सुरक्षित आश्रय देणं, त्यांची दुरुस्ती करणं, प्रदूषण नियंत्रण करणं, कर्मचाऱ्यांची सुरक्षितता निश्चित करणं हा या कार्यक्रमाचा मेन उद्देश आहे, ज्यामुळे भारताच्या 11,000 किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीच्या सुरक्षेला चालना मिळणार आहे. तर अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोनने दिघी आणि गोपालपूर जे महाराष्ट्र आणि ओडिशामधील बंदर आहे तर हे तिथं हे पोर्ट ऑफ रिफ्यूज उभारलेले आहे. पुढील प्रश्न आहे मार्च 2026 मध्ये भारतीय नौदलाच्या कोणत्या नौकानयन प्रशिक्षण जहाजाने फ्रान्समधील प्रतिष्ठित एस्केल आ सेट सागरी महोत्सवात भाग घेतला. तर फ्रान्समध्ये एस्केल आ सेट या सागरी महोत्सवामध्ये भारतीय नौदलाच्या INS सुदर्शनी हिने भाग घेतलेला आहे. आपण जर बघितलं तर मार्च 2026 मध्ये भारतीय नौदलाच्या INS सुदर्शनी या नौकानयन प्रशिक्षण जहाजाने तिच्या 10 महिन्याच्या लोकायन 2026 या महासागरीय मोहिमेचा भाग म्हणून फ्रान्समध्ये सेट बंदरात आयोजित एस्केल आ सेट सागरी महोत्सवात सहभाग घेतलेला आहे. हे जहाज 20 जानेवारी 2026 रोजी कोची येथून 13 देशांच्या प्रवासासाठी निघलेलं आहे. 12वा प्रश्न IPLच्या इतिहासात लक्ष्याचा पाठलाग करताना 4000 धावा पूर्ण करणारा पहिला क्रिकेटपटू कोण बनला तर विराट कोहली, नो डाऊट. पुढे जाऊया. आपण जर बघितलं तर किती रन बनवले, काय बनवले हे लक्षात ठेवायची गरज नाही. त्याने शोएब मलिकला मागे टाकलेला आहे. T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो आशियाई खेळाडू बनण्याचा मान देखील त्याने मिळवलेला आहे. तर आपण जर बघितलं तर आशियामध्ये सगळ्यात जास्त T20 रन्स त्याचे आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे IPLच्या इतिहासामध्ये धावांचा पाठलाग करतेले 4000 धावा बनवलेल्या आहे. 13वा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषद. आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेत जागतिक शांततेतील योगदानाबद्दल महापुरस्कार देऊन कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेत जागतिक शांततेतील योगदानाबद्दल पुरस्कार जो आहे तो जुप्पल्ली कृष्णराव यांना मिळालेला आहे, जे तेलंगणाचे सांस्कृतिक मंत्री आहे. तर हैदराबादमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषद कुठे आयोजित आहे हैदराबादमध्ये. तर त्यांना शांततेसाठी हा पुरस्कार जो आहे महापुरस्कार ग्रँड प्राइजने सन्मानित करण्यात आलेला आहे. 14वा प्रश्न आहे पेंग्विन इंडियाने प्रकाशित केलेल्या शहर में गाव या पुस्तकाचा लेखक कोण आहे. तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर शहर में गाव कल्चर, कॉन्फ्लिक्ट,
अँड चेंज इन द अर्बन व्हिलेज ऑफ दिल्ली हे पुस्तक जे आहे ते प्रकाशित झालेलं आहे. आणि हे पुस्तक जर आपण बघितलं तर ते आहे मित्रांनो एकता चव्हाण यांचं. एकता चव्हाण यांचं ते पुस्तक आहे. आणि त्याचबरोबर महत्वाची पुस्तकं त्यांचे लेखक आपण बघूया. द गोल्डन रोड हाऊ एन्शियंट इंडिया ट्रान्सफॉर्म द वर्ल्ड हे पुस्तक विल्यम डेलरिम्पल यांचं आहे. 4 स्टार डेस्टिनी हे पुस्तक जनरल MM नरवणे यांचं आहे. द सेज हू रिइमॅजिन हिंदुइझम द लाईफ लेसन अँड लेगसी ऑफ श्री नारायण गुरु हे पुस्तक शशी थरूर यांचं आहे. हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोर्ड हे पुस्तक प्रेम प्रकाश यांचं आहे. अटल बिहारी वाजपेयी द इटर्नल स्टेटमेंट हे पुस्तक विजय गोयल यांचं आहे. महात्मा अ ग्रेट कम्युनिकेटर हे पुस्तक धीरज काकडे यांचं आहे. अग्नि सुरसुल्लो विकासितिन चिना कमलाम द्रौपदी मुर्मू हे पुस्तक यार्लंगड्डा लक्ष्मीप्रसाद यांचं आहे. त्यानंतर जर बघितलं तर द अनप्रेसिडेंटेड सक्सेस स्टोरी ऑफ द फर्स्ट इंडिजिनियस सुपरसॉनिक मल्टी टार्गेट सरफेस टू एअर मिसाईल सिस्टम आकाश हे पुस्तक जी चंद्रमौली यांचं आहे. रिक्लेम इनक्रेडिबल अ ब्लू प्रिंट ऑफ इंडियन टुरिझम अनक्लेम थ्रोन हे पुस्तक नवीन कुंदू यांचं आहे. 15वा प्रश्न आहे दिल्लीतील द्वारका येथे ओमेक्स स्टेट क्रिकेट स्टेडियम मधील पिंक स्टँडला कोणत्या भारतीय महिला क्रिकेटपटूचं नाव देण्यात आलेले आहे. तर दिल्लीतील द्वारका येथे जे ओमेक्स स्टेट क्रिकेट स्टेडियम आहे तिथं पिंक स्टँडला हरमनप्रीत कौर यांचं नाव देण्यात आलेलं आहे. तर आपण जर बघितलं तर हरमनप्रीत कौर कोण आहे तर भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधार आहे ज्यांनी आता रिसेंटली ODI विश्वचषक जो आहे तो जिंकून दिलेला आहे. आजच्या सेशनचे टेस्ट क्वेश्चन सांगण्या अगोदर आपलं टेलिग्राम चॅनल इंस्टाचं पेज आहे ते फॉलो करा. आपला ॲप डाउनलोड करा ज्यामध्ये तुम्हाला जे काही क्वालिटी बॅचेस आहे जसं की 60+ मार्कची गॅरंटी देणारे बॅच आज तुम्हाला तिथं उपलब्ध होऊन जाईल. आजचे टेस्ट क्वेश्चन आहे मदर मेरी कम्स टू मी हे पुस्तक कुणाचं आहे. प्रिझम SG हा उपक्रम कोणी सुरू केलेला आहे. आणि पहिली ब्रिक्स युवा समन्वयक बैठक जी आहे तर ती कुठे आयोजित केली जाते आणि कोणतं मंत्रालय तिचं आयोजन करत आहे. तर अशा प्रकारे आजचं सेशन इथे समाप्त होतं. आय होप तुम्हाला सेशन आवडलं असेल. सेशन आवडलं असल्यास सेशनला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया इथं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय. जय हिंद.